जीवन हा सुखदुःखाचा सिद्धांत होय, स्वार्थाचा बाजार होय, जीवन एक खेळ होय, सुखदुःखाचा रंगमंच होय. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. जीवन हा सुखदुःखाचा सिद्धांत आहे, सुखदुःखाचा संगम आहे, सुखदुःखाचा रंगमंच आहे. तसेच जीवन आहे खेळ होय. जीवन जसे आनंदी, रंगमय, सुखदायक, मजेदार, मजेशीर आहे, तसेच ते दुःखमय, संकटमय, समस्यामय आहे. जसे सुख मिळते तसे दुःख सुद्धा येते, जसे यश येते तसे अपयश सुद्धा येते. म्हणून दुःखातच सुख आहे, अपयशातच यश आहे, हारमध्येच जीत आहे. म्हणून जीवनात संकटे आली, समस्या आली, या अडचणी आल्या, या दुःख आली तर घाबरू नये, मागे फिरू नये, तर त्या संकटाचा, त्या अडचणीचा, त्या समस्याचा, दुःखाचा निकाराने, धैर्याने सामना करावा. कारण जीवन सुखदुःखाचा संगम आहे. जीवन सुखदुःखाचा सिद्धांत आहे. जीवन अडचणी, संकटे, समस्या यांचा बाजार आहे. जीवन कटकटीचा बाजार आहे. जीवन हा भयानक बाबीचा बाजार आहे. जीवन हे संकट, समस्या, अडचणी, दुःख यांचा सागर आहे, यांचा खेळ आहे. अशा या जीवनामध्ये आपण सतत संघर्ष केला पाहिजे, लढलं पाहिजे, सामना केला पाहिजे. संकटाचा, अडचणीचा, समस्याचा, दुःखाचा सामना केला पाहिजे, तरच आपलं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल. जीवन हे आपल्याला ईश्वराकडून मिळालेली देणगी आहे. म्हणून या जीवनाचा आनंद घ्या. दुःख आले म्हणून पळून जाऊ नका, दुःख आले म्हणून भयभीत होऊ नका, दुःख आले म्हणून घाबरू नका. या हिम्मत हारू नका. तर त्या दुःखाचा, त्या संकटाचा, त्या अडचणीचा, त्या समस्याचा निकाराने, धैर्याने सामना करा. कारण जीवनात जसे सुख येते तसे दुःखही येते. म्हणून कोणत्याही प्रकारचा अहंकार तुम्ही ठेवू नका. चांगल्या रीतीने वागा, पद्धतशीर वागा, व्यवस्थित वागा, काम करा, कष्ट करा, मेहनत करा. कारण काम कष्टानेच जीवन सुंदर होते, जीवन रंगमय होते, जीवन सुखदायक होते. काम कष्टानेच जीवन फुलते, रंगते, सजते. म्हणून हार मानू नये. एकदा अपयश आलं म्हणून, या एकदा संकट आलं म्हणून, या एकदा अडचणी आल्या म्हणून, समस्या आल्या म्हणून मागे फिरून या भयभीत होऊ नये, या घाबरून जाऊ नये. तर त्या संकटाचा, त्या अडचणीचा, त्या समस्याचा, त्या दुःखाचा निकाराने, धैर्याने सामना करावा. तरच आपल्याला चांगलं फळ मिळेल, आपलं जीवन सुखी होईल, आनंदी होईल, रंगमय होईल. म्हणून तुम्ही संघर्ष करा, लढा द्या, झटा, राबा आणि दुःखास, अडचणीस, समस्यास, संकटास घाबरू नका. कारण दुःख येत असतात, संकट येत असतात, अडचणी येत असतात, समस्या येत असतात.
याचा निकराने सामना करावा लागतो, धैर्याने सामना करावा लागतो. संकट आले म्हणून, अपयश आलं म्हणून, या हार झाली म्हणून रडत बसू नये, या गारांनी गात बसू नये, या करकर करीत बसू नये, या कटकटी करत बसू नये, या देवाला दोष देऊ नये, या कोणाला दोष देऊ नये, या नशिबावर ओरडू नये. कारण नशीब वगैरे काही नसतं. नशीब आपणच घडवत असतो, नशीब आपणच निर्माण करत असतो. काम कष्टांनी, चांगल्या कार्यांनी, चांगल्या गुणांनी, विश्वासांनी, चांगल्या चांगल्या कृत्यांनी आपणच नशीब आपले घडवत असतो. म्हणून नशीब वगैरे काही नसतं. म्हणून आपलं जीवन आहे, आपणच चांगलं केलं पाहिजे. आपलं जीवन आहे, आपणच सुधारलं पाहिजे. आपला विकास, आपली प्रगती आपणच केला पाहिजे. आपली बुद्धी, आपलं ज्ञान याचा चांगल्या रीतीने वापर केला पाहिजे. आपले विचार याचा चांगल्या रीतीने वापर केला पाहिजे. आपल्या अंगी जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, आवड पाहिजे, गोडी पाहिजे, इच्छा तयारी पाहिजे, प्रगल्भ आत्मविश्वास पाहिजे, धैर्य पाहिजे, धाडस पाहिजे, हिम्मत पाहिजे, धीर पाहिजे, दिलासा पाहिजे, दूरदृष्टी पाहिजे, ध्येय ध्यास जाणीव पाहिजे, माणुसकी पाहिजे, चांगली गुणवत्ता पाहिजे, शिस्त पाहिजे, चांगुलपणा पाहिजे, चांगले विचार व चांगलं मन पाहिजे, नियत चांगली पाहिजे. तर आपल्याला यश मिळेल, आपले जीवन सुंदर होईल. एखादी कठीण परिस्थिती आली म्हणून, एखादी बिकट परिस्थिती आली म्हणून, या खूप भयानक संकट आलं म्हणून, या खूप भयानक समस्या आली म्हणून, या खूप भयानक अडचणी आल्या म्हणून रडत बसू नये, या हवालदिल होऊ नये, या निराश नाराज होऊ नये, या तक्रार करीत बसू नये, गारांनी गात बसू नये, या कुणाला दोष देत बसू नये. तर पुन्हा चांगल्या तयारीने, चांगल्या हिमतीने, चांगल्या धाडसाने या दुःखाचा, संकटाचा, अडचणीचा, समस्याचा सामना करावा. यातच शहाणपणा आहे, यातच खरेपणा आहे, यातच आपलं हित आहे, यातच चांगुलपणा आहे आणि यातच आपलं यश आहे. दुःख आले म्हणून रडत बसणे, संकटे आले म्हणून रडत बसणे, अडचणी आल्या म्हणून रडत बसणे, समस्या आल्या म्हणून रडत बसणे, दुसऱ्याला दोष देणे, देवाला दोष देणे, कुणाला दोष देणे, यात शहाणपण नाही, यात चांगुलपण नाही, यात यश नाही. यश मिळते ते आपल्या संघर्षातून, यश मिळते ते आपल्या मेहनतीतून, यश मिळते ते आपल्या काबाड कष्टातून, परिश्रमातून, श्रमातून, यश मिळते ते आपल्या प्रगल्भ विश्वासातून, यश मिळते ते आपल्या आवड गोडीतून, यश मिळते ते आपल्या इच्छा तयारीतून, यश मिळते ते आपल्या चांगल्या गुणातून, चांगल्या वागण्यातून, चांगल्या बोलण्यातून, चांगल्या राहण्यातून, व्यवहारातून, चांगल्या वर्तनातून. यश मिळते ते आपल्या कृत्यातून, आपल्या कृतीतून, कर्तव्य कर्तृत्वातून, आपल्या निष्ठेतून, आपल्या चांगुलपणातून, आपल्या माणुसकीतून, आपल्या ध्येय ध्यास जाणीवमधून, या दूरदृष्टीतून आपल्याला यश मिळतं. जीवन सहजासहजी सुखी होत नाही, यश सहजासहजी मिळत नाही. यश मिळण्यासाठी, या यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी, या जीवन आनंदी बनवण्यासाठी, जीवन रंगमय बनवण्यासाठी, जीवन सुखी बनवण्यासाठी तुम्हाला काबाड कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागेल, श्रम करावे लागतील, खूप खूप झटावं लागेल, राबावं लागेल, संघर्ष करावा लागेल. प्रगल्भ आत्मविश्वास ठेवून, आवड गोडी ठेवून, मुखी गोडी गोडवा ठेवून, माणुसकी ठेवून, ध्येय ध्यास ठेवून, पक्का आत्मविश्वास ठेवून
इच्छा तयारी ठेवून, संयम सहनशीलता ठेवून, कष्ट मेहनतीची तयारी ठेवून तुम्हाला आपला विकास, आपलं स्वप्न, आपलं ध्येय पूर्ण करावे लागेल. कारण आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याला चांगल्या गुणाची गरज असते, श्रम मेहनतीची गरज असते, श्रम परिश्रमाची गरज असते. म्हणून श्रम करा, मेहनत करा, कष्ट करा, मेहनत करा, झटा, राबा, संघर्ष करा आणि आपलं जीवन सुखी बनवा. परंतु जीवन जगत असताना अनेक अडचणी येतात, दुःख येतात, समस्या येतात. परंतु या अडचणी आल्या म्हणून, दुःख आले म्हणून, या यश आले नाही म्हणून, हरलो म्हणून, पराभव झाला म्हणून भयभीत होऊ नका, घाबरून जाऊ नका, नाराज होऊ नका, उदास होऊ नका. तर हिमतीने, धाडसाने पुढे जा, धैर्याने पुढे जा, मेहनत करा, काबाड कष्ट करा आणि पुढे जा. यातच शहाणपणा आहे, यातच तुमचं हित आहे, यातच तुमचं यश आहे, यातच तुमची प्रगती आहे. म्हणून काम करा, कष्ट करा, मेहनत करा. झालेल्या प्रभावाने, आलेल्या हारने भयभीत होऊ नका. एखादे काम झाले नाही, स्वप्न पूर्ण झाले नाही, हार झाली, पराभव झाला, पाहिजे हवे होते ते, जे पाहिजे होते ते मिळाले नाही, एखाद्या गोष्टीत फेल झाली, या परीक्षेत नापास झाली, या अनेक संकट आली, दुःख आली, समस्या आल्या, बिकट परिस्थिती आली, कठीण परिस्थिती आली, या किती मोठं संकट आलं, अशा वेळेस तुम्ही घाबरू नका, भयभीत होऊ नका. तर ईश्वरावर विश्वास ठेवून, आपला आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन, काबाड कष्ट करून, मेहनत करून, आवड गोडी ठेवून, चांगल्या गुणाची साथ घेऊन, प्रगल्भ आत्मविश्वास ठेवून, ध्येय ध्यास जाणीव दूरदृष्टी ठेवून, कर्तव्य जबाबदारीचं पालन करून, चांगली निष्ठा ठेवून, इच्छा तयारी, संयम सहनशीलता ठेवून, जिद्द चिकाटी ठेवून, माणुसकी ठेवून तुम्ही पुन्हा प्रयत्न करा. प्रयत्नांती परमेश्वर असतो. पुन्हा पुन्हा प्रयत्न करा, यश नक्की मिळेल. तुम्हाला हवे ते, पाहिजे ते नक्की मिळेल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील, आकांक्षा पूर्ण होतील, तुमचं अपयशाचं यशात रूपांतर होईल, त्या पराभवाचं विजयात रूपांतर होईल. म्हणून थोडंसं अपयश आलं म्हणून, या नापास झाले म्हणून, या हार झाली म्हणून, या मोठं नुकसान झालं म्हणून, या काही झाले म्हणून स्वतःला संपू नका, स्वतःचं जीवन संपू नका, आत्महत्या करू नका. जीवन मूल्यवान आहे, अमूल्य आहे, अनमोल आहे. म्हणून या जीवनाचं मोल ओळखा, जीवनाचं महत्त्व ओळखा. पण कोणत्याही कारणावरून, कोणत्याही छाटछूट कारणावरून, कोणत्याही बाबीवरून आपल्याला स्वतःला संपू नका, आपलं जीवन संपू नका. प्रयत्न करा, प्रयत्नांती परमेश्वर आहे. जीवन हे सुखदुःखाचा सिद्धांत आहे. जीवन हे एक खेळ आहे. हा खेळ आपण चांगला खेळला पाहिजे. जीवन एक रंगमंच आहे, सुखाचा दुःखाचा रंगमंच आहे. जीवन हे संकट, अडचणी, समस्या, दुःख यांचा बाजार आहे, यांचा डोंगर आहे. परंतु हा डोंगर तुम्ही पार करा. या समस्या, या अडचणी, या संकटे, या दुःखाचा या डोंगर पार करण्यासाठी
हा खेळ जिंकण्यासाठी तुम्हाला काबाड कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागेल, परिश्रम करावा लागेल, झटावे लागेल, संघर्ष करावा लागेल, फार मोठा संघर्ष करावा लागेल, युद्ध लढावं लागेल. त्यासाठी तुमची प्रगल्भ इच्छा पाहिजे, तुमची तयारी पाहिजे, तुमची आवड पाहिजे, गोडी पाहिजे, तुमची जिद्द चिकाटी पाहिजे, तुमचा आत्मविश्वास प्रगल्भ पाहिजे, संयम सहनशीलता पाहिजे, चांगल्या गुणाची साथ पाहिजे, सर्व काही पाहिजे. तर तुम्ही हा लढा जिंकू शकता, हा संघर्ष जिंकू शकता आणि या दुःखाचं, या संकटाचं, या अडचणीचं, या समस्याचं रूपांतर तुम्ही यशामध्ये, आनंदामध्ये करू शकता. म्हणून मित्रांनो, किती जरी संकट आलं, किती जरी अडचणी आल्या, किती जरी समस्या आल्या, किती जरी दुःख आली, या हार झाली, या पराभव झाला, या अपयश आलं, तरी खचून जाऊ नका, हिंमत हरू नका, घाबरून जाऊ नका, भयभीत होऊ नका, गाराने घात बसू नका, कुणाला दोष देत बसू नका, तक्रार करीत बसू नका. तर पुन्हा उत्साहाने, प्रेरणेने, उल्हासाने पुन्हा प्रयत्न करा आणि आपलं ध्येय गाठा, आपलं स्वप्न पूर्ण करा आणि आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करा आणि हवे ते मिळवा, पाहिजे ते मिळवा. तुमचं ध्येय, आईवडिलांचं ध्येय पूर्ण करा. यातच शहाणपण आहे, यातच समजदारपण आहे. कारण ओळखा, जाणून घ्या, लक्षात घ्या, ध्यानात घ्या. जीवन हा एक खेळ आहे. जीवन आहे एक सुख दुःखाचा रंगमंच आहे. जीवन आहे एक अडचणी, संकटे, समस्या, दुःखाचा बाजार आहे. जीवन हा एक सुखदुःखाचा सिद्धांत आहे. हा सुखदुःखाचा सिद्धांत तुम्ही चांगल्या रीतीने सोडवा. एक सुखदुःखाचा कोडा आहे. जीवन एक सुखदुःखाचा कोडा आहे. पण हे कोडं सोडवण्यासाठी तुम्हाला अपार मेहनत करावी लागेल, अपार प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल, लढा द्यावा लागेल, तरच तुम्ही विजयी होता. म्हणून सतत प्रसन्न राहा, आनंदी राहा, कोण्या कारणावरून दुःखी राहू नका आणि आपल्या कष्टाने, आपल्या मेहनतीने, आपल्या परिश्रमाने आपलं जीवन सुंदर बनवा. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.